सर्वप्रथम तर सर्वांना जय श्रीराम। आणि खरंच हा विजय जो आहे हा ईश्वरीय विजय आहे आणि हिंदुत्वाचा विजय आहे। हा विजय आहे भारतीय जनता पार्टीचा, माझ्या कार्यकर्त्यांचा, माझ्या नागरिकांचा, मतदारांचा। आज आपण बघितलं असेल की निवडणुकीपूर्वीच आज हा विजयाचा गुलाल उधळलेला आहे। म्हणजेच ही भारतीय जनता पार्टीची कुठेतरी सुरुवात झालेली आहे आणि हा सर्व जो श्रेय जातो तो माझ्या वरिष्ठांना, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या चित्राताई वाघ, तसेच नानाजी सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि माझे सगळे समस्त नागरिक, समस्त कार्यकर्ते यांना आणि माझे मिस्टर राजनजी चौधरी, त्यांनी खूप छान असं बजरंग दलाचं काम करत आहेत आणि त्यांच्यामुळेच, आणि आमच्या कल्याण ग्रामीणचे मंडळाध्यक्ष त्यांचा नेहमीच मला सपोर्ट असतो आतिशजी चौधरी, ह्या सगळ्यांमुळे आजचा हा दिवस आनंदाचा पाहायला मिळालेला आहे। आणि खरंच आज जनतेचा जल्लोष बघून ना कुठेतरी खूपच असं आनंद वाटतो आणि एक उत्साहही वाटतोय, कारण जनतेचा जो विश्वास होता तो खरा ठरलेला आहे। मी एवढंच सांगू इच्छिते, येणाऱ्या महायुतीचे ज्या सर्वात जास्त सीट येतील आणि जो आपल्याला जो इच्छा आहे की महापौर कोणाचा बसणार, तर तो महापौर बसणार तो म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच बसणार। कार्यकर्त्यांचा तो उत्साह होता, कारण की कार्यकर्ता ज्या वेळेस मी फिरत होती त्यांचा उत्साह बघून तर मला तेव्हाच वाटलं होतं की आपला विजय नक्कीच झालेला आहे। कालची जी अर्ज भरण्याची रॅली होती